दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। दिशावर सामूहिक अत्याचार करत हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय। संपूर्ण प्रकरणाची चौकशी NIA कडून करण्याची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे। सतीश सालियन यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले। तसंच तत्कालीन पोलीस आयुक्त आणि किशोरी पेडणेकरांवरही दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। दिशा सालियांच्या कुटुंबियांना पोलिसांचं संरक्षण देण्यात आलंय। पोलिसांनी दिशाच्या कुटुंबियांसोबत संवाद साधलाय। पोलीस बंदोबस्तात महिला पोलिसांचाही समावेश आहे। किशोरी पेडणेकरांनी आपल्याला नजरकैदेत ठेवून पुरावे खरे मांडण्यास भाग पाडलं असाही दावा याचिकेत करण्यात आलाय। तर नितेश राणेंनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचाही दावा सालियन यांनी याचिकेत केलाय। 8 जून 2020 ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी झाली। पार्टीत रोहन रायसह आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरिया होते। तिथंच तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केली असा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय। दिशावरील बलात्काराचा उल्लेख पोस्टमार्टममधून वगळण्यात आलाय। योग्य पोस्टमार्टम न करताच तिच्यावर अंत्यसंस्कार केले असाही आरोप या याचिकेत करण्यात आलाय। तर पोलिसांकडून ही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी पोलिसांना अनेकदा फोन केल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी या याचिकेतून केलाय। तसंच प्रत्यक्षदर्शींना धमकवण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा करण्यात आलाय। दिशा 14व्या मजल्यावरून पडूनही तिच्या शरीरावर जखमा नाहीत। दिशाच्या इमारतीमधील CCTV फुटेजही गायब केलं असा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय। दिशा सालियन प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्राच्या बाहेर घेण्यात यावी अशी मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे। तसंच तपासादरम्यान आदित्य उद्धव ठाकरेंना पाठीशी घालू नये अशीही मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। एक महत्त्वाची बातमी, न्यूज 18 लोकमतचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। KDMC मधील अवैध ठरलेल्या 65 इमारतींबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार दिलासा देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। नियमात बदल करून यातील अनेक इमारतींना अधिकृत करण्याबाबत सरकार पावलं उचलणार असल्याची माहिती मिळते आहे। याच वेळी न्यायालयाचा कुठेही अवमान होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे। या इमारतीमधील रहिवाशांच्या व्यथा न्यूज 18 लोकमतनं वेळोवेळी मांडल्या होत्या। या इमारतींबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली। या बैठकीत रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाधिकारी आणि KDMC आयुक्त उपस्थित होते। न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याला यश आलं असून या इमारतींमधील रहिवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत। दरम्यान नियमात न बसणाऱ्या इमारतींवर तोडक कारवाई होणार असल्याची माहिती मिळते। खरं तर आज अधिवेशनात जो विषय मांडला गेला किंवा त्याच्यावर आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह जो रिप्लाय जो आला त्याने ते ऐकून म्हणजे खूप आनंद होतोय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल तो आनंद। एवढ्या दिवस गेले 3-4 महिने जो आमचा संघर्ष चालू होता कुठेतरी वेगळं वळण आलंय असं म्हणजे वाटतंय मला। न्यूज 18 लोकमतनी आम्हाला मोठा एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आणि या न्यूज 18 लोकमतच्यामुळे आम्ही सगळ्यांच्या समोर आलो आणि आमच्या घरात काय शिस्त किंवा आमच्या मनात काय चाललंय हे न्यूज 18 लोकमतने लोकांपर्यंत पोहोचवलं, महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं। उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात। जयंत पाटलांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली। त्यावेळी त्यांनी पहिलाच प्रश्न वर्षावर कधी जाणार असा विचारला। त्यावर मुख्यमंत्र्यांनी महिन्यासह तारीख सांगत विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर दिलं। मी फडणवीसांचा लाडका मंत्री आहे अशा एका मंत्र्याच्या विधानाला धरून जयंत पाटलांनी फडणवीसांना सवाल केला। तुमचे आवडते आणि लाडके 3 मंत्री कोण असं विचारताच फडणवीसांनी मी आता लाडका मंत्री योजना घोषित केली आहे असं मिश्किल उत्तर दिलं। मुख्यमंत्री झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी स्थिरावलेत का असा थेट सवाल जयंत पाटलांनी फडणवीसांना केला। यावर फडणवीसांनी जयंत पाटलांना शब्दात पकडत मजेशीर उत्तर दिले। मवियाचं नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविषयी जयंत पाटलांनी फडणवीसांना सवाल केला। या दोघांचंही 2 वाक्यात वर्णन करायला जयंत पाटलांनी सांगितलं। मात्र फडणवीसांनी एकाच वाक्यात दोघांचं वर्णन केलं।
मंत्री असताना संयमाने बोललं पाहिजे, मंत्री म्हणून राजधर्म पाळायला हवा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिलाय. समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचंही फडणवीस म्हणाले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या शिवसेना उभाटाच्या आमदारांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलाय. राम शिंदे पक्षपाती करत असल्याचा आरोप उभाटाच्या आमदारांनी केलाय. पोलीस खात्याचा कारभार चिंताजनक बनत चाललाय. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी गृह विभागाची आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात आपलं राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे असं ते म्हणाले. आमदार प्रकाश सोळंकेंची आमदारकी रद्द करावी अशी मागणी ओबीसी नेते टीपी मुंडेंनी केली आहे. सोळंकेंनी निवडणूक आयोगाचे नियमांना डावलत निवडणुकीत 12 ते 13 कोटी खर्च केलेत असा आरोप मुंडेंनी केलाय. नागपूर दंगल प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आंदोलन करणारे विहिपचे 8ही कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालेत. या कार्यकर्त्यांकडून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागपुरातील घटनेवर आरएसएसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, आम्ही कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही असं म्हणत कबरीवरून आंदोलन करणाऱ्या विहिपचे संघाचे कान टोचले. हिंदू समाज कधीच हिंसेचं समर्थन करत नाही आणि हिंसाही करत नाही, त्यामुळे आरएसएसने केलेलं विधान योग्य आहे असं विधान विश्व हिंदू परिषदेच्या गोविंद शेंडे यांनी केलंय. तर मास्टर माइंड असल्याशिवाय एवढा राडा होऊ शकत नाही असाही संशय त्यांनी व्यक्त केलाय. मी संघाचं कौतुक करतो, संघानं योग्य भूमिका घेतली. सोनारानेच कान टोचल्यामुळे आता सभागृहात औरंगजेबाचा विषय संपेल असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाडांनी संघाच्या भूमिकेचं स्वागत केलंय. संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजप एकाच माळेचे मणी आहेत अशी टीका रिपाईचे नेते सचिन खरात यांनी केली आहे. तरुणांनी यांच्यापासून सावध राहावं असंही त्यांनी सांगितलंय. कल्याण डोंबिवलीतील अवैध ठरलेल्या 65 इमारतींबाबत राज्य सरकार दिलासादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे. नियमात बदल करून यातील अनेक इमारतींना अधिकृत करण्याचा सरकारचा विचार असून मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होणार आहे. माथेरान पर्यटन बचाव समितीनं कालपासून पुकारलेला बंद मागे घेतलाय. आमदार महेंद्र थोरवेंच्या मध्यस्थीनंतर या मुद्द्यावर तोडगा काढण्यात आलाय. पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. वीज बिल थकल्यामुळे पनवेल तालुक्यातील 14 शाळांचं वीज कनेक्शन कापण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात आणि गरमीत शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. भाजप आमदार निरंजन डावखरेंनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. राज्यभरातील पोलिसांना यापुढे रील्स करता येणार नाहीयेत. वर्दी घालून रील्स केल्यास कारवाई केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खेडच्या लोटेमधील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम संस्थानच्या गौशाळेतील 1100 गायींवर चाऱ्याअभावी उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली आहे. महाराष्ट्र गो सेवा आयोगाकडून 33,45,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. प्रशांत कोरटकरच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोरटकरनेच इंद्रजित सावंतांना फोन केल्याचं सीडीआर मधून स्पष्ट झालंय. त्यामुळे प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सोयाबीनला योग्य दर देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झालेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना खोपोली पनवेल महामार्गावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. त्यामुळे महामार्गावर काही काळी तणाव निर्माण झाला होता. अंजली दमानी यांनी पोस्ट केलेल्या बंगल्याच्या फोटोवर सतीश भोसलेंची पत्नी तेजू भोसलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते घर आमचं नसल्याचं तेजू भोसलेंनी स्पष्ट केलंय. ते घर आमचं असतं तर आम्ही उन्हात बसलो नसतो असं त्या म्हणाल्या. कल्याण डोंबिवलीतील प्रस्तावित दोन्ही धरणांबाबत अर्थसंकल्पात तातडीनं तरतूद करण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. पाण्यासारख्या मुद्द्यांवर चालढकल होत असल्यामुळे त्यांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली. शहापुरात गजबजलेल्या वस्तीत तृतीयपंथीयांनी भर रस्त्यात धुडगूस घातला. तृतीयपंथी आणि डुप्लिकेट तृतीयपंथीयांमध्ये भर रस्त्यात हाणामारी झाली. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
ठाण्याच्या ग्रामीण भागातील 4,06,00,000 रुपये किमतींचा मुद्देमाल विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आला। चोरी, दरोडा, फसवणूक, सायबर क्राईम या गुन्ह्यांची उकल करून जप्त केलेला मुद्देमाल मालकांना परत करण्यात आला। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्यासह उच्चस्तरीय शिष्टमंडळाचं राजभवनात स्वागत केलं। दरम्यान स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे, राम शिंदे, राहुल नार्वेकर, शंभूराज देसाई आणि जयकुमार रावल उपस्थित होते। बैठकीत हरित ऊर्जा, क्रीडा, शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, मत्स्यपालन यासह विविध विषयांवर चर्चा झाली। भाईंदरच्या इंदूर परिसरात सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामादरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटली आहे। पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबई पुण्याकडे होळीच्या दुसऱ्याच दिवशी धुळवड खेळली जात असली तरी राज्याच्या अनेक भागात होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी साजरी करण्यात येते। या रंगपंचमीचा उत्साह आज राज्यभरात दिसून आला। पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी या तीर्थक्षेत्रांना अनेक भागात मोठ्या उत्साहात रंगपंचमी खेळण्यात आली, तर नाशिकमध्ये रहाड रंगपंचमीचा उत्साह दिसून आलाय। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रंगपंचमी निमित्तानं नैसर्गिक रंगांचा वापर करून खंडोबा मंदिरातील महादेवाच्या लिंगाला अभिषेक घालण्यात आला। यानंतर गाभाऱ्यातल्या मूर्तींना आणि पिंडीला आकर्षक अशा रंगांनी रंगवण्यात आलं। मल्हारी मार्तंडाची विधिवत पूजा करून पुजाऱ्यांनी रंगपंचमीचा सोहळा साजरा केला। खंडोबाच्या मंदिरातील हा रंगोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातही रंगपंचमीचा उत्साह दिसून आला। भल्या पहाटे तुळजाभवानीला महाअलंकार, महावस्त्र परिधान करून गाभाऱ्यात कोरड्या आणि नैसर्गिक रंगाची उधळण करण्यात आली। आई राजा उदो उदोच्या गजरात करण्यात आलेल्या रंगांच्या उधळणीनं देवीचं रूप आणखी खुललं होतं। देवीच्या अभिषेकानंतर विधिवत महाआरती करून देवीचे मुख्य पुजारी, महंत आणि सेवेकरी, मंदिर प्रशासनाचे अधिकारी यांनी रंगपंचमी साजरी केली। आज रंगपंचमी निमित्त देवीला पारंपरिक पद्धतीनं व रीतिरिवाजाप्रमाणे देवीसोबत आज भाविक, भक्त, पुजारी व महंत या सर्वांनी मिळून आई जगदंबेबरोबर रंगोत्सव साजरा केला आणि देवीला जो कलर वापरला आहे तो सर्व कलर जे आहेत ते सर्व नैसर्गिक कलर होते। पंढरपूरचा पांडुरंग हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो। त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा 1 महिना रंगपंचमीचा सण साजरा होतो। तब्बल महिनाभर रंगोत्सव साजरा करणारं श्री क्षेत्र पंढरपूर देशातलं एकमेव देवस्थान आहे। या निमित्तानं महिनाभर देवाला दररोज पांढरा पोशाख करून केशर आणि गुलाब पाण्याच्या रंगाची उधळण केली जाते। होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीला या रंगोत्सवाची सांगता होते। रंगपंचमीची आणखी एक अनोखी प्रथा पाहायला मिळते ती नाशिकमध्ये। नाशिकातल्या रहाड रंगपंचमीला 300 वर्षांची परंपरा आहे। शहरात मोजक्या ठिकाणी असलेल्या पेशवेकालीन रहाडींमध्ये रंग कालवून ही रंगपंचमी खेळण्यात येते। सकाळी रहाडींमध्ये रंग टाकल्यानंतर कलशधारी महिला रहाडींमध्ये उतरल्या, रहाडींची विधिवत पूजा झाली आणि त्यानंतर रंगपंचमी खेळायला सुरुवात झाली। रहाडींमध्ये रंग खेळण्यासाठी नाशकात तरुणींनी मोठी गर्दी केली। डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत रहाडींमध्ये उड्या मारत रंगपंचमी खेळण्यात आली। दुपारनंतर मात्र या रहाडींमध्ये गर्दी वाढू लागली। गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला। त्यानंतर तिमंदा चौकातली रहाड बंद करण्यात आली। शिर्डीच्या साई मंदिरातही रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला।
साई समाधी आणि साई मूर्तीवरील पांढऱ्या शुभ्र शालीवर रंगीबेरंगी नैसर्गिक रंगाची उधळण करण्यात आली. कोट्यवधींच्या आभूषणांसह साई मूर्तीच्या गळ्यात साखरेच्या गाठीची माळ घालण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी विविध रंगांच्या उधळणीत साईंची रथयात्रा निघाली. अशा प्रकारे राज्यभरात अतिशय उत्साहात पारंपरिकरित्या रंगपंचमीचा सण साजरा झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या बातमीनंतर काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.